नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या सेशनमध्ये आपण नांदेड GMC भरती 2025 यांचे पेपर सुरू झालेले आहेत. तर पेपरला विचारलेले प्रश्न आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे. अशाच पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहेत, जे आपण या ठिकाणी आजच्या या सेशनमध्ये पाहणार आहोत. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. यावरून तुम्हाला आयडिया येईल की प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले जात आहेत. ठीक आहे, पाहूया. पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा काय विचारला होता. तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, खालीलपैकी कोणती एक गोदावरी नदीची उपनदी नाही. काय विचारलेलं आहे, गोदावरी नदीची उपनदी नाही. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, तेरेखोल ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. तर मग वर्धा ही नदी गोदावरी नदीची उपनदी असणार आहे. वैनगंगा नदी आणि इंद्रावती नदी हे तिन्ही नद्या गोदावरी नदीची उपनदी आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. मग पर्याय बी, श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर उभारलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे. आपल्याला मराठी व्याकरणावरचा प्रश्न विचारला होता. मराठी भाषेत एकूण डॅश वर्ण व डॅश स्वर आहेत. मग किती वर्ण आणि किती स्वर आहेत. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, 52 वर्ण आहेत आणि त्यापैकी 14 हे काय आहे, तर स्वर आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा पहा काय दिलेला आहे. डॅश डॅश यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. मग पर्याय ए, रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली सर ही पदवी ब्रिटिश शासनाला परत केली होती. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे. काय दिलेला आहे पहा. खालीलपैकी मिश्र वाक्य ओळखा. काय असणार आहे मग या प्रश्नाचं उत्तर. पर्याय बी, निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या. बघा, मिश्र वाक्य म्हणजेच दोन वाक्य यामध्ये दिलेले आहे. निघायचे असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही निरोप घ्या. ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची PDF त्या ठिकाणी आपण टाकत असतो. ठीक आहे, याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून आपलं टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. आणि सोबतच मित्रांनो, आपलं व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे. त्यामध्ये आपण व्हिडिओची लिंक सोबतच क्लासेसची जी काही PDF आहे ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो. ठीक आहे, चला पाहूया. प्रश्न क्रमांक 6 काय दिलेला आहे पहा. संत रामदास यांचे पूर्ण नाव ओळखा. म्हणजे या पर्यायामध्ये संत रामदासाचं पूर्ण नाव कोणतं आहे ते आपल्याला पर्याय ओळखायचं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. मग पर्याय डी, नारायण सूर्याजी पंत ठोसर हे संत रामदास यांचे पूर्ण नाव आहे. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पहा काय दिलेला आहे. खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. म्हणजे अरबी भाषेतून आलेला शब्द मराठीत रूढ झाला आहे. तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे. मग पर्याय सी, मेहनत. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारला होता. प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी, चंदीगड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या जिल्ह्यात आहे, तर चंदीगड या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रायोजक क्रियापद वापरले आहे.
कोणत्या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद वापरलेलं आहे? तर आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, त्याचे घरचे आंब्याचे झाड पडली. ओके, काय आहे? त्याचे घरचे आंब्याचे झाड पडली, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. पहा काय दिलेला आहे. महाराष्ट्र शासनद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? महाराष्ट्र शासनद्वारे प्रकाशित केलेले मासिक कोणते आहे? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, लोकराज्य. ओके, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. पहा काय दिलेला आहे. खालीलपैकी विधानार्थी वाक्य कोणते आहे? कोणता वाक्य ओळखायचं आहे? विधानार्थी वाक्य ओळखायचं आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय डी, संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे. ओके, काय आहे? संघर्ष करण्यासाठी तुम्ही यावे, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट या ठिकाणी क्लिअर करून घेऊया. आता पहा, विधानार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्यात इच्छा, अपेक्षा आणि सल्ला किंवा उपदेश व्यक्त होतो आणि यावे, करावे, घ्यावे यासारख्या क्रियापदांचा वापर होतो, तर या वाक्यांना आपल्याला म्हणायचं आहे विधानार्थी वाक्य. ओके, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. पहा काय विचारला होता. भारतीय इतिहासातील कुप्रसिद्ध बंगालची फाळणी कोणी केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय बी, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती. ओके, स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे. बंगालची फाळणी सन 1905 मध्ये भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केली होती. ओके, लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरचा प्रश्न, प्रश्न काय विचारला होता पहा. खालीलपैकी शुद्ध शब्द निवडा. आता यामध्ये व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा होता. आता बघा, नेतृत्व, नेतृत्व, आता हे पूर्ण एकच शब्द आहे, पण याच्यामध्ये व्याकरणदृष्ट्या करेक्ट शब्द आपल्याला ओळखायचा होता. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय ए, नेतृत्व. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ओके, ठीक आहे मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये आपल्या क्लासेसची PDF तुम्हाला दररोज मिळत जाईल मित्रांनो. ठीक आहे, सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी टाकत असतो. त्याच्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे, प्रश्न पाहूया. तो तेथेच राहिला या वाक्याचा प्रकार सांगा. तो तेथेच राहिला हा कोणत्या प्रकारचा वाक्य आहे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी, शुद्ध वाक्य. हा जो वाक्याचा प्रकार आहे तर शुद्ध वाक्यांचा प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. पहा काय दिलेला आहे. जगातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? जगातील विचारलेलं आहे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए, नाईल नदी ही जगातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे. महाराष्ट्रात विचारलं तर गोदावरी नदी असणार आहे आणि भारतात जर विचारलं तर मित्रांनो गंगा नदी असणार आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16वा. पहा काय दिलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे. आजीला आता थोडे बसवते. ठीक आहे, मग या ठिकाणी अधोरेखित म्हणजे कोणत्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे? बसवते. मग हा क्रियापद आहे, तर कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे? तर मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, शक्य क्रियापदाचा प्रकार आहे. ओके, कधीही शक्य क्रियापद ओळखायचं जर झालं मित्रांनो, तर क्रियापदाला वते हे प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे, काय वते हे प्रत्यय लागलेला असतो, तर शक्य क्रियापद आपल्याला या ठिकाणी इझिली ओळखता येतो. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 17वा पाहूया. काय दिलेला आहे पहा, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्लेटो
हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? प्लेटो हा जो आहे हा कोणत्या देशाचा विचारवंत होता? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी ग्रीक. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा पुन्हा मराठी व्याकरणावरचा प्रश्न आला. प्रश्न पहा काय दिलेला आहे. तो नेहमी उशिरा येतो या वाक्यातील काळ ओळखा. काळ व काळाचे प्रकार यावरती प्रश्न विचारले जात आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी रीती वर्तमान काळ. हा जो वाक्य आहे हा रीती वर्तमान काळाचा वाक्य आहे. ठीक आहे, तो नेहमी उशिरा येतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19 पहा. पी हळद नी हो रोग काय दिलेला आहे पहा. पी हळद नी हो गोरी या म्हणीचा अर्थ ओळखा. काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी उतावळेपणा करणे. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी आपले डाऊट क्लिअर करून घेऊया. पहा, पी हळद नी हो गोरी म्हणजे हळद पिऊन लगेच गोरी व्हायचं स्वप्न पाहणे. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी पहा अतिशय लवकर परिणामाची अपेक्षा ठेवणे किंवा घाईघाईने निष्कर्ष काढणे म्हणजेच उतावळेपणा करणे होय. आता आपली डाऊट या ठिकाणी क्लिअर झालेला असेल आणि या ठिकाणी आपल्याला याचा योग्य अर्थ पण समजला असेल मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहायचा मग, प्रश्न क्रमांक 20 पहा काय दिलेला आहे. कोणता ग्रह हा सूर्यापासून सर्वाधिक जवळ आहे? कोणता ग्रह आहे मग? तर पर्याय ए बुध हा जो ग्रह आहे हा सूर्यापासून सर्वाधिक जवळचा ग्रह आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21 पहा काय दिलेला आहे. नाही अंत ज्याला असा म्हणजे काय? तर काय असेल? पर्याय बी अनंत. ज्याला अंत नाही त्याला आपण अनंत म्हणतो, आहे की नाही? सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 22 नंबरचा. बघा, फुल फॉर्मवरती पण प्रश्न विचारले जात आहेत. ABD चा पूर्ण अर्थ काय आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ए अँटी ब्रेक सिस्टीम. ठीक आहे, ए म्हणजे अँटी, बी म्हणजे ब्रेक आणि या ठिकाणी डी दिलेला आहे का? यस आहे. ओके, यस, करेक्शन करा. यस आहे सिस्टीम. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23 पहा काय दिलेला आहे. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या साहित्यप्रेमी शिक्षकाने घातला. बघा, हा पूर्ण वाक्य आहे. माझ्या मराठी प्रेमाचा पाया या प्रेमी शिक्षकाने घातला या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा होता. काय असेल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी कर्मणी प्रयोग. ओके, हा जो वाक्य आहे तर हा कर्मणी प्रयोगाचा वाक्य आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 पाहूया. पहा काय दिलेला आहे. पुढीलपैकी निश्चितपणे अनेक वचनी शब्द असणारा पर्याय निवडा. आपल्याला काय ओळखायचं आहे? अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे या 4 पर्यायांपैकी. काय असेल मग आपल्या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी चादरी हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अनेक वचनी शब्द असणार आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. चादर हा एक वचन शब्द आहे, याचे अनेक वचन जर केलं तर चादरी असे होतो. ओके, आणि बाकीचे जे पर्याय आहे बासरी, भरारी, तुतारी हे एक वचनी शब्द आहेत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न आणि IMP प्रश्न आहे. पहा काय दिलेला आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते? पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे? तर पर्याय सी 0 डिग्री हे अक्षवृत्त पृथ्वीवरील सर्वात मोठे आहे. ओके, स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे? तर विषुववृत्त. ओके, त्यालाच आपण इक्वेटर म्हणतो. हे आहे विषुववृत्त पृथ्वीच्या मध्यभागातून जाते आणि ते 0 डिग्री अंशाने दर्शवले जाते. किती? 0 डिग्री अंशाने ते दर्शवले जाते. ओके, महत्त्वाचे प्रश्न होते. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्यामध्ये आपल्याला क्लासेसची PDF सोबतच स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि मित्रांनो त्यामध्ये आपल्याला
स्पर्धा परीक्षेची जी काही अपडेट आहे ते आपण त्या ठिकाणी टाकत असतो. ओके. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम ग्रुपची आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ओके. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जातील. ठीक आहे. भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.